शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर। शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर। शाळा ज्ञानाचे भांडार। शाळा सुंदर सुंदर शाळा ज्ञानाचे भांडार। शाळा सुंदर सुंदर शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर। शाळा सुंदर सुंदर। शाळा तुमची फुलबाग देई सुगंधित रंग। शाळा तुमची फुलबाग देई सुगंधित रंग। संस्कार आणि आरोग्य शाळा उजळे ते भाग्य। संस्कार आणि आरोग्य शाळा उजळे ते भाग्य। देई जीवना आकार शाळा सुंदर सुंदर देई जीवना आकार। शाळा सुंदर शाळा ज्ञानाचे भांडार। शाळा सुंदर सुंदर शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर। शाळा सुंदर सुंदर। शाळा तुमची फुलबाग देई सुगंधित रंग। शाळा तुमची फुलबाग देई सुगंधित रंग। संस्कार आणि आरोग्य शाळा उजळे ते भाग्य। संस्कार आणि आरोग्य शाळा उजळे ते भाग्य। देई जीवना आकार शाळा सुंदर सुंदर देई जीवना आकार। शाळा सुंदर शाळा ज्ञानाचे भांडार। शाळा सुंदर सुंदर शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर। शाळा सुंदर सुंदर। शाळा तुमची फुलबाग देई सुगंधित रंग। शाळा तुमची फुलबाग देई सुगंधित रंग। संस्कार आणि आरोग्य शाळा उजळे ते भाग्य। संस्कार आणि आरोग्य शाळा उजळे ते भाग्य। देई जीवना आकार शाळा सुंदर सुंदर देई जीवना आकार। शाळा सुंदर शाळा ज्ञानाचे भांडार। शाळा सुंदर सुंदर शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर। शाळा सुंदर सुंदर। शाळा तुमची फुलबाग देई सुगंधित रंग। शाळा तुमची फुलबाग देई सुगंधित रंग। संस्कार आणि आरोग्य शाळा उजळे ते भाग्य। संस्कार आणि आरोग्य शाळा उजळे ते भाग्य। देई जीवना आकार शाळा सुंदर सुंदर देई जीवना आकार। शाळा सुंदर शाळा ज्ञानाचे भांडार। शाळा सुंदर सुंदर शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर। शाळा सुंदर सुंदर। शाळा
शाळा तुमची फुलबाग देई सुगंधित रंग शाळा तुमची फुलबाग देई सुगंधित रंग संस्कार आणि आरोग्य शाळा उजळे ते भाग्य संस्कार आणि आरोग्य शाळा उजळे ते भाग्य देई जीवना आकार शाळा सुंदर सुंदर देई जीवना आकार शाळा सुंदर शाळा ज्ञानाचे भांडार शाळा सुंदर सुंदर शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर शाळा सुंदर सुंदर शाळा तुमची फुलबाग देई सुगंधित रंग शाळा तुमची फुलबाग देई सुगंधित रंग संस्कार आणि आरोग्य शाळा उजळे ते भाग्य संस्कार आणि आरोग्य शाळा उजळे ते भाग्य देई जीवना आकार शाळा सुंदर सुंदर देई जीवना आकार शाळा सुंदर शाळा ज्ञानाचे भांडार शाळा सुंदर सुंदर शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर शाळा सुंदर सुंदर शाळा तुमची फुलबाग देई सुगंधित रंग शाळा तुमची फुलबाग देई सुगंधित रंग संस्कार आणि आरोग्य शाळा उजळे ते भाग्य संस्कार शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर शाळा ज्ञानाचे भांडार शाळा सुंदर सुंदर शाळा ज्ञानाचे भांडार शाळा सुंदर सुंदर शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर शाळा सुंदर सुंदर शाळा तुमची फुलबाग देई सुगंधित रंग शाळा तुमची फुलबाग देई सुगंधित रंग संस्कार आणि आरोग्य शाळा उजळे ते भाग्य संस्कार आणि आरोग्य शाळा उजळे ते भाग्य देई जीवना आकार शाळा सुंदर सुंदर देई जीवना आकार शाळा सुंदर शाळा ज्ञानाचे भांडार शाळा सुंदर सुंदर शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर शाळा सुंदर सुंदर शाळा तुमची फुलबाग देई सुगंधित रंग शाळा तुमची फुलबाग देई सुगंधित रंग संस्कार आणि आरोग्य शाळा उजळे ते भाग्य संस्कार आणि आरोग्य शाळा उजळे ते भाग्य देई जीवना आकार शाळा सुंदर सुंदर देई जीवना आकार शाळा सुंदर शाळा ज्ञानाचे भांडार शाळा
शाळा सुंदर सुंदर शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर शाळा नमस्कार, मी परी सय्यद. लहान मूल म्हणजे एक मातीचा गोळा असतो. त्याला आकार देण्याचे काम म्हणजे आई वडील व शिक्षक करतात. मलाही माझ्या आई वडिलांप्रमाणे शिक्षकांनी घडवण्याचे काम केले. त्या शिक्षिका म्हणजे योगिता कोठेकर टीचर. मला योगिता कोठेकर टीचर खूप आवडतात. ते खूप छान गोष्टी शिकवतात. त्या खूप दयाळू आणि प्रेमळ आहेत व विविध उपक्रम घेतात. मला माझ्या टीचर खूप आवडतात. धन्यवाद. निलोफर सय्यद. माझी पाल्य फरहीन सय्यद इयत्ता दुसरीमध्ये शिकत असताना मी तिच्यामध्ये अनेक बदल झालेले पाहिले. बदल म्हणजे काय तर तिचं अक्षरमध्ये अक्षर अतिशय छान पद्धतीने अक्षर वळणदार काढणे, त्याच पद्धतीने विविध उपक्रमामध्ये ती भाग घेण्यासाठी उत्स्फूर्त सहभाग घेण्यासाठी ती नेहमी तयार असत. वेगवेगळ्या पद्धतीने नृत्यामध्ये तसेच खेळ तसेच अभ्यास यामध्ये तसेच अनेक उपक्रम जे तिच्या टीचर म्हणजे योगिता कोटेकर टीचर या शाळेमध्ये घेत असत, तर त्यामध्ये ती नेहमी भाग घेण्यासाठी तत्पर असायची. आधी असं असायचं की ती स्वतःसाठी आधी स्वतः तयार होत नव्हती या गोष्टीसाठी. मात्र इयत्ता दुसरीमध्ये आल्यानंतर तिच्यामध्ये हे बदल झाले पाहिजे की ती स्वतःहून भाग घेण्यासाठी तयार होती, उत्स्फूर्त सहभाग घेण्यासाठी तयार होती. हे सर्व बदल कशामुळे झाले तर तिच्या टीचर तिच्या वर्ग शिक्षिका योगिता कोटेकर टीचर यांच्यामुळे झाली. आणि हा बदल झाल्यामुळे खूप खुश झाली की तिच्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास जागा झाला. तसंच खरंच मॅडम एक असा शिक्षकही असू शकतो असं मला त्यावेळेस समजलं की त्या मुलांचे जे सुप्त गुण आहेत त्या सुप्त गुणांना वाव देण्याचं काम योगिता मॅडम तुम्ही केलं. तसंच माझ्या मुलीला माझी पाल्ली जी आहे परी तिला शिस्त तसंच चिकाटी तसेच अभ्यास आणि अशा विविध सर्व गुण संपन्न तिला करण्याचं कार्य तुम्ही केलेलं आहे. तिला एक प्रकारे घडवण्याचं कार्य तिच्यामध्ये आत्मविश्वास जागवण्याचं कार्य तुम्ही केलेलं आहे. कारण विविध वस्तू तुम्ही त्यांना बनवण्यास शिकवल्या, त्यामध्ये तिचा कॉन्फिडन्स वाढला. त्यामुळे काय झालेलं आहे की तिचं जे अभ्यासातील जे सातत्य आहे ते तिचं कायम ठेवण्याचं कार्य तुम्ही केलेलं आहे. त्याच पद्धतीने मॅडम तुम्ही माझी पाल्य फरहीन सय्यद हिला असं पॉझिटिव्ह विचार करण्यास शिकवलेला आहे. तिच्या अभ्यासातील विचारातून त्याच पद्धतीने विविध प्रकारच्या ज्या MTSच्या वगैरे तसेच IMNRच्या ज्या स्पर्धा होत्या यामधनं ती पॉझिटिव्ह विचार करायला शिकली. अभ्यासामध्ये सातत्य ठेवण्यास ती शिकलेली आहे. ते फक्त तुमच्यामुळेच. मग तुम्ही तिच्यासाठीच नव्हे तर माझ्यासाठी सुद्धा एक प्रेरणास्थान बनलेल्या आहात. अतिशय छान पद्धतीचे संस्कारही तुम्ही मुलांना दिलेले आहेत. त्याच पद्धतीने तिच्यामध्ये झालेले बदल घरामध्येही बोलताना वागताना तिच्यामध्ये झालेले बदल हे मी पाहिलेले आहेत. अतिशय छान पद्धतीने योग्य काय वाईट काय हे समजावून तुम्ही तिला दिलेलं आहे. हे माझ्या लक्षामध्ये आलेलं आहे. मॅडम खरंच तुम्ही अतिशय छान पद्धतीने अभ्यासही शिकवत असतात, विविध उपक्रम त्यांच्याकडनं करून. आणि तुमची आवडलेली एक गोष्ट म्हणजे मॅडम तुम्ही गावी गेलेल्या असताना त्यावेळेस माझी पाल्य फरहीन सय्यद ही तिने कार्यक्रमामध्ये भाग घेतलेला होता. स्पर्धेमध्ये सहभागी झालेले असताना त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणावरती पोहोचलो आणि तुम्ही गावी गेलेल्या होता. तर रात्रभर प्रवास करून तुम्ही आल्या. पण त्यावेळेस मला असं वाटत होतं की तुम्ही त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी येणार नाहीत, तर घरी जाताल आणि फ्रेश होताल. मात्र फरहीन तुम्हाला खूप मिस करत होती. तिचा कॉन्फिडन्स थोडासा डाऊन झाला होता कारण तुम्ही समोर नाहीत म्हणून. पण त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही आलेल्या पाहिलं आणि तिचा कॉन्फिडन्स वाढला आणि मलाही विशेष वाटलं. तुमच्या जागी जर मी असते तर मी सुद्धा आले नसते डायरेक्टली इतक्या लांबून प्रवास करून की डायरेक्ट आपल्या विद्यार्थ्यासाठी त्या ठिकाणी हजर राहण्याचं कार्य मी पण केलं नसतं. मॅडम खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात. मॅडम तुमच्यासारखे शिक्षक नेहमी माझ्या मुलीला लाभोत अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि याच ठिकाणी थांबते. सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर शाळा सुंदर सुंदर